बोल तू तुझ्या मायभाषेत बोल. आम्ही आमच्या आता कोणत्याही मुलीबरोबर उद्धटपणे बोललास ना तिथे तुला थोबडवल्याशिवाय राहणार नाही, समजलं ना? तुला इथे बसलो नाही आम्ही ट्युशन द्यायला. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकायलाच पाहिजे. आम्ही तुला सांगणार नाही कसं शिकायचं, काय शिकायचं, शिकून यायचं. बोल तू तुझ्या मायभाषेत बोल. आम्ही आमच्या मायबोलीत बोलतो. पण तो मला असं बोलायला लागला मराठी नाही चलेगा, हिंदी आना चाहिए, हिंदी में बोलो. अशा गोष्टी तो बोलायला लागला. तेव्हा आम्ही या गोष्टीवर भडकलो आणि मग आम्ही संपर्क साधला मनसेला. आता कोणत्याही मुलीबरोबर उद्धटपणे बोललास ना तिथे तुला थोबडवल्याशिवाय राहणार नाही, समजलं ना? तुला इथे बसलो नाही आम्ही ट्युशन द्यायला. महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकायलाच पाहिजे. आम्ही तुला सांगणार नाही कसं शिकायचं, काय शिकायचं, शिकून मराठी शिकणार बोल, मराठी शिकणार. याच्या पुढे जर केलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काम करायचं तर नीट करायचं आणि आता तुम्हाला मराठीचा सन्मान केला पाहिजे. नाहीतर याच्या आता पोलीस यंत्रणा आमच्या बरोबर आहे ना, तर आम्ही आमच्या पद्धतीने समाजात घेतला असता. आम्ही त्यांचा सन्मान ठेवतोय आणि तुम्हाला तुम्ही काढून टाका. हे आम्हाला नकोय तिथे. नमस्कार, माझं नाव स्नेहा सुर्वे माझगावकर. तर कालचा विषय असा होता की आम्ही 8:45च्या दरम्यान या रिलायन्स मॉलमध्ये आलेलो शॉपिंग करता. जेव्हा आम्ही शॉपिंग करून झालो त्याच्यातलं एखादं प्रोडक्ट काहीतरी मिसिंग म्हणजे बिल झालं नव्हतं. तर बिलिंग करण्यासाठी आम्ही बिलिंग काउंटरवर गेलो. तर तिकडचे जे 2 व्यक्ती होते जे काउंटरवर होते, बिल असंच करून टाका, नंबर कशाला पाहिजे. तर तिकडचा जो एक बिलिंग काउंटरवरचा मुलगा होता तो सांगायला लागला की नाही मराठी हमको नहीं आता है, हिंदी में बात करो. विषयच नव्हता. तर आम्ही त्याला बोललो की तुझ्यासाठी आम्ही आमची मराठी का सोडायची. तर आम्हाला सांगायला लागला तो की तू आम्हाला ट्युशन द्या. मग आम्ही मुंबईमध्ये तुम्हाला विचारून आलो का. आणि खूप आगाऊगिरी आणि भाषा चाललेली आहे.